नमस्कार, मी रमेश शिर्के, अध्यक्ष मराठा मंडळ मुलुंड या संस्थेचा अध्यक्ष आहे मी. आणि या ठिकाणी आचार्य अत्रे जयंती समारंभ हा गेली 12 वर्ष सातत्याने आम्ही साजरा करत आहोत. आमची संस्था मराठा मंडळ मुलुंड ही एक प्रमुख आयोजक संस्था आहे आणि मुलुंडमधल्या इतर 25-26 संस्था याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि गेली जवळजवळ 12-13 वर्ष सातत्याने आणि सतत हा कार्यक्रम दरवर्षी 13 ऑगस्टला करतो. गेल्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी हा कार्यक्रम होता अत्रे जयंतीचा. त्यावेळेला आम्ही तो 2 दिवसाचा केला होता, 12 आणि 13 तारखेला. 12 तारखेला आचार्य अत्रेंच्या नाटकातले काही प्रवेश आणि इतर गोष्टी होत्या आणि 13 तारखेला मुख्य व्याख्याते वगैरे होते आणि अशा तऱ्हेचा कार्यक्रम आम्ही करत होतो. खरं म्हणजे मराठा मंडळ मुलुंड ही भाग्यवान संस्था आहे की एवढ्या मोठ्या हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वाची जयंती साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि मुलुंडच्या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचं अतिशय उत्तम सहकार्य आम्हाला मिळतं आणि आम्ही आमच्या परीने या कार्यक्रमाचं आगत स्वागत करतो. आमचे कार्यकर्ते सगळे अगदी घरचं कार्य असं समजून या कार्यामध्ये सहभागी होतात आणि हा जयंती उत्सव आम्ही अतिशय आनंदाने आणि चांगल्या प्रकारे साजरा करतो. मी डॉक्टर विवेक देशपांडे, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे बाय प्रोफेशन. त्या व्यतिरिक्त 1992 पासून चंद्रला आयुर्वेद फार्मसी म्हणून माझी कंपनी आहे आणि मुलुंड पश्चिमेला पुरंदरेंनी स्थापन केलेली 1959ला सार्वजनिक शिक्षण संस्था म्हणून संस्था आहे शैक्षणिक. त्याचा मी 2015 पासून अध्यक्ष आहे. आचार्य अत्रे जयंती समितीचं अध्यक्षपद 1 वर्षाचं असतं. यावर्षीचा अध्यक्ष युनॅनिमसली माझी निवड करण्यात आली. आय एम लकी की यावर्षी हे अध्यक्षपद मला मिळालं. माझा जन्म सगळा मुलुंडमधलाच आहे, बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुलुंड. त्यामुळे विविध संस्थांमध्ये मी कार्यरत होतो, अजूनही आहे सामाजिक कार्य. त्यामुळे आचार्य अत्रे समितीतले जे कार्यकर्ते आहेत गेलेली 10-12 वर्ष हे उत्तम कार्य करतात, त्यांचाही परिचय होता. गेल्या वर्षी त्यांनी मला विनंती केली, नाहीतर गेल्या वर्षीपर्यंत मुलुंडमधल्या एक 22-23 संस्था याच्यात इन्वॉल्ड होत्या आणि मेजॉरिटी त्यातल्या मुलुंड ईस्टच्या होत्या. पण गेल्या वर्षी सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही इथे आलो आणि आज माझ्या या अध्यक्षतेखाली जवळजवळ 27 संस्था इन्वॉल्ड आहेत आजच्या या कार्यक्रमात. माझ्या अध्यक्षतेखाली जी पहिली मीटिंग झाली कार्यकारी मंडळाची म्हणून त्याला पाहिजे त्याच्यात मी असं माझं मत एक्सप्रेस केलं होतं की आता मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळे रेडिओ चॅनल्स किंवा TV चॅनल्स, सोशल मीडिया आहे, पुस्तकं जर आता विद्यार्थी कमी वाचत असतील तर विद्यार्थ्यांपर्यंत अत्रे पोचवण्यासाठी या माध्यमांचा आपण कन्स्ट्रक्टिव्ह वापर का करू नये. वाय शुड बी हॅमर ओनली ऑन द बुक्स. त्यामुळे या नवीन पिढीला जर ती टेक्नॉलॉजी पसंत आहे आणि व्ह्युअर्स खूप आहेत तिथे, लाखांच्या रोगांनी असतील संख्येने, तर अत्रे त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. माझा अजून एक परिचय द्यायचा राहिला तो म्हणजे वरळी नाक्याला अत्रेंचा जो पुतळा उभा करण्यात आलेला आहे, मुंबईमधला कदाचित सर्वात मोठा तो पुतळा असेल. तर ती जी समिती होती त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे होते. त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्या समितीने तो पुतळा उभा केला. त्याच्यानंतर मग पुरंदरे साहेबांचं दुःखद निधन झालं आणि ती समिती बरखास्त झाली. पण आता त्यांची कन्या ॲडव्होकेट आरती सदावर्ते ते कार्य पुढे न्यायचा प्रयत्न करते ती. तर माझा खारीचा वाटा आहे आणि वरळी नाक्यालाच आमच्या मिटिंगा व्हायच्या त्यावेळेला. तर हे एक मला काम करता आलं त्या समितीमध्ये राहून.
त्याचा एक मला आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे. चे पुरंदर तालुका विविध जाती धर्माचे, विविध पक्षीय लोक, तरुण वयस्कर सगळे त्या समितीमध्ये होते आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन करायची मला संधी मिळाली. खूप छान आमची मीटिंग व्हायची वरळीला पोदार हॉस्पिटलच्या समोर. असं ते प्लॅनिंग करून शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं आणि यात्रे साहेबांचा पुतळा त्या पेट्रोल पंपच्या बाहेर उभा राहिला. हां, मी डॉक्टर भारती निरगुडकर. मी मुंबई विद्यापीठामध्ये 5 वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून होते. आता निवृत्त झालेली आहे. आणि त्याच्या आधी मी महर्षी दयानंद महाविद्यालय परेल इथे मराठीची शिक्षिका होते. आणि आचार्य अत्रे यांचं वाङ्मय तर आम्ही शाळेच्या वयापासून आम्ही अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर झेंडूची फुले हे आम्हाला कॉलेजमध्ये अभ्यासक्रमात होतं. मी PhD केलं गंगाधर गाडगिळांची साहित्य समीक्षा आणि समीक्षा विचार. तेव्हा गाडगिळांनी अत्र्यांवरती लिहिलं म्हणून मीही अत्र्यांचं झेंडूची फुले पुन्हा एकदा त्या वेगळ्या दृष्टीने अभ्यासलं. आणि मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही अमराठी भाषकांसाठी जो मराठीचा अभ्यासक्रम चालवतो तर त्यामध्ये आम्ही पाठ्यपुस्तक म्हणून आचार्य अत्रे यांची कावळ्यांची शाळा गेली अनेक वर्ष शिकवतो आहोत. अनेकदा आमची अशी चर्चा झाली की आपण दुसरं कुठलं तरी पुस्तक ठेवूया, पण पुन्हा पुन्हा अनेक पुस्तकांचं परिशीलन केल्यानंतरही आमच्या हेच लक्षात आलं की आचार्य अत्र्यांच्या कावळ्यांच्या शाळासारखं अतिशय सुंदर मराठी भाषा जिथे अगदी सहजपणाने आणि ज्यातून संस्कार करता येतील, गोडी वाटेल मराठी भाषकांनाही मराठी भाषेची, अशा प्रकारचं दुसरं पुस्तक नाही. आणि त्यामुळे आम्ही आचार्य अत्रे यांच्याशी माझा संबंध तर अक्षरशः शालेय जीवनापासून माझ्या प्राध्यापकीच्या म्हणजे निवृत्तीच्या वयापर्यंत अनेक पातळ्यांवर अनेक प्रकारे आलेले आहे. त्यांचं साहित्य तर वाचलेलं आहेच आणि पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे. अनेक मराठीतले लेखक कवी, उदाहरणार्थ बैणाई यांचा परिचय तर आपल्याला अत्र्यांशिवाय झालाच नसता. त्यांनीच बैणाईंचं काव्य प्रकाशित केलं. आणि अत्र्यांचं वैशिष्ट्य हेच की मराठी भाषेविषयी बोलायचं तर मराठी भाषा ही इतकी सोपी, साधी, सहज आणि कोणालाही म्हणजे अगदी लहान मुलापासून ते विद्वानांपर्यंत कोणालाही ती आवडेल, वापरता येईल अशा पद्धतीने ती कशी वापरावी, कशी लिहावी याचा आदर्श वास्तुपाठ म्हणजे आचार्य अत्र्यांचं लेखन. विजय तेंडुलकरांचा एक फार सुंदर लेख प्रचंड या नावाचा आहे. त्यांचे हे सर्व कुठून येते या पुस्तकामध्ये तर अनेकांनी तो वाचलेला नसेल, पण त्यामध्ये विजय तेंडुलकरांसारखा नाटककार ज्यांच्या शब्दप्रभुत्वाबद्दल काही वादच नाही, त्यांनीही आपली जडणघडण ही आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये कशी झाली, मी तिथे लिहायला कसं शिकलो आणि एका शिक्षकाच्या मायेने आचार्य अत्र्यांनी मला शब्दांचं उपयोजन कसं करावं, लिहावं कसंही शिकवलं हे त्याने आवर्जून नमूद केलेलं आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी महर्षी दयानंद महाविद्यालयाला आचार्य अत्रे यांच्या निमित्ताने एक वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घ्यावी यासाठी देणगी दिलेली होती आणि त्यातून ती स्पर्धा तिथे चालत होती. त्याच्यानंतर आता मागच्या वर्षीपासून मुलुंडमधल्या या सगळ्या 27 संस्था एकत्र येऊन 125व्या जयंतीचा कार्यक्रम त्यांनी मागच्या वर्षी 13 ऑगस्टला घेतला. तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती. यंदाच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी संयोजक म्हणून होते आणि परीक्षक म्हणूनही काम पाहिलं. तेव्हा विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने सगळ्या विषयांची चर्चा केली, ओहापोह केला आणि उत्तम प्रतिसाद होता. आणि आजची पिढीसुद्धा आचार्य अत्र्यांचं वाङ्मय या निमित्ताने वाचते आणि त्यांच्यासारखा वक्ता होण्याचा प्रयत्न करते. हे माझ्यासाठी अतिशय अभिमानाचं आहे, आनंदाचं आहे. बाळकृष्ण राणे, मी या मराठा मंडळाचा माजी अध्यक्ष. म्हणजे माझ्या अध्यक्ष स्थळामध्ये ही वास्तू बांधली गेली आणि या अत्रे समितीचा पण 1 वर्ष मी अध्यक्ष होतो. त्यामुळे मुलीमुळे दोन वेळा 2 ठिकाणी अत्र्यांची अध्यक्ष साजरी व्हायची. त्यावेळी मी तो एके ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी मला काय एवढं तसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला नाही. आमचा एका मुलीनगर आपण 2 समित्या कशा हे करूया, आपण एकच करूया. पण शेवटी ते लोक पण तयार झाले आणि ते लोक आमच्या आता एकच ठिकाणी आहेत. ही वक्तृत्व स्पर्धा त्याचा उद्देश एकच होता की मुलांना अत्र्यांबद्दल माहिती असावं. अत्र्यांचं वाचन नाही तर मुलांना अत्रे काय आहेत, कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे वाचावी. आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक जी मुलं स्पर्धेत भाग घेतात ते तयारी करून वाचन करून शिक्षकांकडे विचारून घेतात, कुणाला विचारून करतात आणि अतिशय व्यवस्थित प्रमाणे तयारी करून बोलतात. 7 मिनटं किंवा 5 मिनटं आपण जो टाईम दिला असतो तो. आणि बाकीच्या प्रेक्षकांना अत्र्यांचे वेगवेगळे यावर्षी आम्ही 4 विषय दिलेले अत्र्यांचे वगैरे.
4 विषय दिले होते त्याच्याकडे एक वेगवेगळ्या विषयावर पुस्तकं बोलतात आणि त्यांचीही माहिती होती, त्यांनाही माहिती होती. जवळ 12 सालापासून आम्ही अत्रे समिती आम्ही जयंती साजरी करतो आणि वक्तृत्व स्पर्धा गेले 7-8 वर्षात सुरू झाली. पूर्वी वक्तृत्व स्पर्धा नव्हत्या, पण काय होतं आता त्या वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद वाढतच जातो आहे. आणि यावेळी तर काय आम्हाला 2 ग्रुप करावे लागले त्यामुळे 2 करतात. एका ग्रुप पण झालेच, जर सुरू केलीच 9 वाजता तर जवळ संध्याकाळपर्यंत संपली पण नसते. पण 2 ग्रुप करावे लागले. त्यामुळे पण बक्षीस असेच काढले. जो पहिला विद्यार्थी आहे तो 2 ग्रुपमधून जे काही 10 विद्यार्थी काढले त्याच्यातून तो विद्यार्थी परत आला. त्याला परत हे करावं, पहिली 7 मिनटं दिली आणि या 10 मुलांना परत 5 मिनटं दिली आणि त्यातून जो फायनल आला ती बक्षीस. ती मुलगी आज येणार आहे, केळकर तालीचीच मुलगी आहे ती, आणि ती बोलेल का त्या दिवशी काय झालं होतं ते, कशा प्रकारचं भाषण द्यायचं ते तिथून शिकवलं. आणि इथून जे बाहेर पडून जे विद्यार्थी गेले आहेत ते वेगळ्या स्पर्धामध्ये जातात. आणि आता काय ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज अशी या ठिकाणी एकच ग्रुप केलेला होता आता. आणि यातून आम्हाला एवढा आनंद वाटतो की दरवर्षी रिस्पॉन्स मुलांचा चांगला होतो, कारण त्या निमित्तानं मुलांचं वाचन पण होतं. आणि वाचन कसं अत्र्यांसारखं, आचार्य अत्र्यांसारख्या व्यक्तीचं वाचन होतं. का सध्या वाचन कमी झालं आहे, त्यानिमित्ताने जे स्पर्धेत भाग घेणारे मुलं तरी वाचन करतील एक वाटत होतं. आणि बघितली तर मुलांची तयारी फार चांगली होती, फार चांगली तयारी होती. 7 मिनटं व्यवस्थित मुलं होती असं. हे महाराष्ट्रालाच का म्हणजे पनवेलपासून आले, सगळीकडे आली होती. रत्नागिरीची मुलं आला होता वगैरे. जी तिकडनं जी मुलं येतात ते अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करून घेतात. अर्थात त्यांना शिक्षकांचं प्राध्यापकांचं त्यांना हे असेलच, त्या मार्गदर्शन असेलच, तर पण त्यांची तयारी होऊन आणि परत ते प्रोड्यूस करणं हे महत्त्वाचं, ती छान करते. आचार्य 98